अखेर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या अधिकृत तारखा जाहीर झालेल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2024 ला ध्वजारोहण होणार असून जवळपास 1.5 वर्ष पर्वणीचा काळ असेल। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये शैव आणि वैष्णव यांच्या 13 आखाड्याच्या प्रमुख महंतांसोबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। बघूया सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा रिपोर्ट। गेल्या कित्येक दिवसांपासून भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची वाट बघत होते। साधू संतही कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित करण्याची मागणी करत होते आणि ही प्रतीक्षा अखेर संपली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकमधील प्रमुख नेते, जिल्ह्याचे अधिकारी आणि साधू महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या तारखा निश्चित झाल्या। 31 ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 पर्यंत म्हणजे तब्बल 18 महिने सिंहस्थ कुंभमेळा चालणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 ला कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल। 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं अमृत स्नान असेल। 31 ऑगस्ट 2027 ला श्रावण वद्य अमावस्येला दुसरं महाकुंभ स्नान होईल। 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीला नाशिकमध्ये तिसरं अमृत स्नान आणि 12 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद द्वितीय एकादशीला त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृत स्नान। जुलै ते सप्टेंबर दरम्यान 1.5 महिन्यात 3 प्रमुख अमृत स्नान पार पडतील। तर 3 अमृत स्नानांसोबतच कुंभमेळ्याच्या 18 महिन्यांच्या कालावधीत 42 पर्व स्नान पार पडणार आहे। आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेले आहेत। आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शैव आणि वैष्णव यांच्या सगळ्या 13 आखाड्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। शैव आणि वैष्णव आखाड्याचे महंत यांच्यातील वादाचा इतिहास सर्वश्रुत आहे। मात्र हा वाद बाजूला ठेवून साधू महंतांनी मेळाव्याच्या आयोजनाला महत्त्व दिलं। ताकि गोदावरी में डैम बनेगा, गोदावरी बरो महीना बहती रहेगी, गोदावरी में कोई भी गटर का मल मूत्र नहीं जाएगा और गोदावरी हमेशा बरो महीना बहती रहेगी। और यही साधु संतों का था। बाकी त्र्यंबकेश्वर को कोठी से जोड़ना, हाईवे से जोड़ना, असमति मार्ग से जोड़ना, अनेक प्रकार कहीं भी पंचवटी पे कोई भी नाला गोदावरी नदी में न बहे। सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे दर 12 वर्षांनी भरतो। जेव्हा गुरु आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावस्या असते तेव्हा गोदावरी त्र्यंबकेश्वर उगम स्थानावर नाशिकमध्ये सिंहस्थ मेळा भरतो। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी ज्योतिषी आणि आखाड्यांचे प्रमुख एकत्र येतात। त्यानंतर गुरु आणि सूर्याच्या स्थितीचं निरीक्षण केलं जातं। या गणनेच्या आधारावर कुंभमेळ्याचं स्थान आणि तारीख निश्चित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळालंय। यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे। कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना युनेस्को करणार असून जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जाणार आहे। ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेला कुंभमेळा ग्लोबल होणार असल्यामुळे यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।